भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामांमध्ये मोठा गैरप्रकार उघड झाल्याचा आरोप होतोय। सिमेंट कॉन्क्रीटमध्ये कोळशाची राख मिसळली जात असल्याचा धक्कादायक दावा स्थानिक नागरिकांनी केलाय। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक संतप्त झाले असून चौकशीची जोरदार मागणी केली जात आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते बांधकामांची अनेक कामे सध्या सुरू आहेत। सन 2023-24 या कालावधीत करांडला राजनी ते ढोलसर, मांढळ बोथली ते तई आणि मांढळ ते सरांडी या महत्त्वाच्या रस्त्यासह एकूण 5 प्रकल्प हाती घेण्यात आलेत। मात्र या कामांमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचे आरोप आता पुढे येत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सिमेंट कॉन्क्रीटमध्ये सिमेंटऐवजी मोठ्या प्रमाणात कोळशाची राख मिसळली जात आहे, त्यामुळे रस्त्यांचा दर्जा खालावत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। घोडेझरी आणि सोनेगाव परिसरात उभारण्यात आलेल्या कॉन्क्रीट प्लांटमध्ये राखेचा मोठा साठा आढळल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही गावकऱ्यांनी काम थांबविण्याचाही प्रयत्न केलाय। यासोबतच रस्त्याच्या कडेला मुरुमाऐवजी मातीचा वापर केल्याचेही समोर आले। तसेच रेतीघाट बंद असतानाही मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध असल्याने अवैध वाळू साठ्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व प्रकरणावर अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। आज खरं पाहता ह्या त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण मटेरियल तयार होत आहे त्या ठिकाणी आम्ही संबंधित कार्यकर्ते आले असता असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनद्वारे कमीत कमी लाखांदूर तालुक्यातील 6 रोड तयार होत आहेत आणि बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 रोड तयार होत आहेत। आता याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या ठिकाणी मटेरियल जो तयार होत आहे तो पूर्ण राखणीद्वारे तयार होत आहे। याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाही। ह्या ठिकाणी म्हणजे जे संबंधित विभागाची जेई आहे सावरकर मॅडम, हिला तो विचारलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देत आहे। म्हणजे नेमकं ह्या तालुक्यामध्ये लाखांदूर तालुक्यामध्ये एवढा सिमेंट काँक्रीटच्या रोडचा बांधकाम होत असताना एवढा भ्रष्टाचार का जिथे सिमेंट टाकायला पाहिजे तिथे राखट टाकलं जात आहे। त्यामुळे ह्या माध्यमातून सरकारला आपण हे कळवू इच्छितो की संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराची लायसन कॅन्सल करून सारी दुसऱ्या कंपनीला हा काम देण्यात यावा। निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।